गडगडतंय कदाचित पावसाला सुरुवात झाली की काय। हा आहे आपला परशुराम घाट। बघू शकता पावसामध्ये पाऊस जरासा पडलाय पण माती वगैरे ना पूर्ण अगदी भिजून गेलेली आहे। 2-2.5 तास झाले पाऊस हा चालू आहे रिमझिम रिमझिम। रस्त्यावर ना पाणी व्हायला लागलंय हे बघा, म्हणजे एवढा पाऊस पडलाय। इकडे समोर बघा काय जळालंय की काय कळत नाही की काय धुका आहे, बट समोर बघा संपूर्ण तुम्हाला धुरासारखं दिसत असेल। पूर्णपणे अगदी रस्त्याला पाणी झालंय मित्रांनो। पाऊस पडला पाहिजे कारण कसं आहे आता शेती वगैरे करायला पण चालू होईल। चिपळूणमध्ये तरी मित्रांनो खास करून कसं आहे पाऊस पडला की मग पाणी वगैरे भरण्याचं प्रमाण वाढतं, कारण चिपळूण ह्याच भागामध्ये काम पण जोरात चालू होतं आणि ह्या वर्षी काम देखील केलेलं आहे। सो आता बघू ह्या वेळेला काय कशा अपडेट असणार आहेत पावसामध्ये। हे कामगार आहेत ज्या रोडचं हे काम करायचे त्यांच्या संपूर्ण झोपड्या वगैरे लावलेले आहेत। समोरच बघा जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत आणि पूर्णपणे हा जो डोंगर आहे तो आता भिजलेला आहे, कारण हा जो रोड आहे तो लवकरात लवकर चालू झाला पाहिजे। का बंद ठेवला आहे काय मला आयडिया नाही। नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो तुम्ही अपडेट तर बघत आहातच, पण आता कसं आहे ना पावसाला थोडी का होईना सुरुवात झालेली आहे। सो त्याबद्दल एक थोडक्यात तुम्हाला अपडेट देतो चिपळूणमधली। सो चला व्हिडिओला सुरुवात करूया। पाऊस कसा पडतोय काय पडतोय याबद्दल जरा थोडक्यात आज आपण अपडेट देऊया। सुरुवातच आपण परशुराम घाटामध्ये आहोत आणि तिथून करतोय अपडेट। पण मित्रांनो आपण इथूनच दिली होती, बघू शकता पूर्णपणे माती भिजलेली आहे आणि इव्हन आता पाऊस देखील चालू आहे। सो आणि समोरचा नजारा बघा, ही आहे मित्रांनो वाशिष्ठी नदी आणि इकडे बघा संपूर्ण ढग अगदी मध्ये मध्ये काळे काळे झालेले आहेत। आणि आज आहे 7 तारीख आणि 7 तारखेला मित्रांनो ही मी तुम्हाला अपडेट देतोय। म्हणजे जर तुम्ही बघायला गेलात ना तर पाऊस असा प्रॉपर असा नाही चालू झाला आहे, बट येऊन जाऊन असायचा कधी कालपर्यंत। म्हणजे गुहागर अंजनवाल या पट्ट्यामध्ये कसं आहे पाऊस संध्याकाळचा असायचा, दिवसभर काहीच नाही ऊन असायचं पण नॉर्मल ऊन। पण आता जर बघाल तर अगदी म्हणजे दुपारी 1 वाजल्यापासून आज बघतोय ना पाऊस बारीक का होईना गडगडतंय आणि चालू झाला आहे। आता जवळजवळ 3:30 वाजलेत तरी देखील 2-2.5 तास पाऊस असाच चालू आहे। सो म्हटलं चला ही देखील एक अपडेट आपण तुमच्यापर्यंत देऊया। तर तुम्ही आता बघा पूर्णपणे असं हे क्लायमेट झालेलं आहे चिपळूणमध्ये, परशुराम घाटामध्ये आता आपण आहोत। सो आता अजून जरा थोडं आपण असं पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि या पावसामुळे जो काही नजारा झाला आहे ना अगदी बघण्यासारखा झाला मित्रांनो। चला जरा थोडं पुढे पण जाऊया। ह्या रोडने आता आपण चाललो होतो आणि नेमका परशुराम घाटामध्येच पाऊस भेटला आपल्याला, त्यामुळे म्हटलं चला जरा व्हिडिओ बनवूया ही देखील अपडेट तुम्हाला देऊया। सो त्यासाठीच ही जी व्हिडिओ आहे ना ती मी बनवतोय। बघा इकडे जरा थोडीशी अशी झोपडी होती, सो या ठिकाणी जरा थांबलोय सहाऱ्यासाठी, बट पाऊस काय जायचं मन करत नाही। जवळजवळ 2-2.5 तास झाले पाऊस हा कंटिन्यू चालूच आहे बारीक। आपण ज्या काय अपडेट दिला होता ना त्याबद्दल जरा थोडक्यात बोलतो। कसं आहे पावसामध्ये तर आपण अपडेट तुम्हाला माहिती आहे देत असणारच आहोत। सो ह्या भागामध्येच खूप जास्त प्रमाणामध्ये काम चालू होतं आणि त्याच भागामध्ये नेमकं आता आपण उभी आहोत येऊन, आणि इथेच नेमका पाऊस पण जोरदार चालू झालेला आहे। आता बघू शकता म्हणजे जरा थोडं बाहेर गेलो होतो पण पाऊस खूप जास्त आहे त्यामुळे मग परत आलो। आता इथे ह्या वर्षी खूप जास्त लक्ष असणार आहे मित्रांनो आपलं, कारण ह्याच भागामध्ये काम पण जोरात चालू होतं आणि ह्या वर्षी काम देखील केलेलं आहे। सो आता बघू ह्या वेळेला काय कशा अपडेट असणार आहेत पावसामध्ये, कारण आता पाऊस तर ऑलमोस्ट मला वाटतं 7 जून आहे। सो आता जवळजवळ 2-2.5 तास झाले पाऊस चालू आहे। सो आता उद्यापासून बघूया काय कंडिशन असणार आहे पावसाची। सो तेव्हा आपण नक्कीच माझ्यामध्ये 2-2, 3-3 किंवा आठवड्याभरानंतर आपण अपडेट तुमच्यासाठी मी खास देणार आहे। त्यामुळे मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जर तुम्ही या मुंबई गोवा हायवेने प्रवास करणार असाल ना तर तुम्हाला ह्या ज्या काही अपडेट आहेत त्या फार महत्त्वाच्या असणार आहेत। रस्त्यावर ना पाणी व्हायला लागलंय हे बघा, म्हणजे एवढा पाऊस पडला आहे। आता आपण जरा थोडं वरती आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणावरून दिसणारं जे दृश्य आहे ना ते म्हणजे सनसेट तर आपण अनुभवतोच, त्याचप्रमाणे मित्रांनो पावसामध्ये देखील बघा कसं दृश्य आपल्याला पाहायला मिळते। इकडे समोर बघा काय जळालं आहे की काय कळत नाही की काय धुका आहे, बट समोर बघा संपूर्ण तुम्हाला धुरासारखं दिसत असेल। आणि नक्कीच मित्रांनो इथून जे काय दृश्य आपण बघतो ना ते म्हणजे अगदी मनात साठवूनच राहतं। खूप सुंदर दृश्य आपल्याला या परशुराम घाटातून या संपूर्ण भागाचं पाहायला मिळतं, अर्थातच वाशिष्ठी नदी आणि खाली संपूर्ण वसलेलं हे आपलं चिपळूण गाव। आणि ढग बघा म्हणजे अजून थोडंफार काळं क्लायमेट आहेच इकडे, जिकडे पडतोय तिकडेच पाऊस पडतोय, असं नाही की सगळीकडेच पडतोय। जर आता परशुराम घाटामध्ये पडत असेल तर तिकडे खाली कुठेतरी चिपळूण किंवा खिरडी साईडला पाऊस पण नसेल। सो अशा काही कंडिशन आहेत। सो आणि इकडे पण बघा म्हणजे रस्ता वगैरे पूर्णपणे भिजलेला आहे। पावसामध्ये जी कंडिशन असते ना मित्रांनो तशी कंडिशन आज झालेली आहे। सो खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण गरमी एवढी वाढलेली की प्रचंड गरमी वाढलेली आणि आज तारीख पण 7 जून आहे। ऑलमोस्ट 6-7 जून नंतर पाऊस थोडा चालू व्हायला सुरुवात होतेच, त्याच काय नवल नाही, बट पाऊस चालू होणं हे आमच्यासाठी मित्रांनो दरवर्षी नवलच असतं। सो त्यामुळे म्हटलं ही देखील अपडेट देणं तुम्हाला फार जास्त गरजेचं आहे, कारण कसं आहे बरेचसे आपले जे रायडर्स असतात ते मुंबई गोवा हायवेने प्रवास करतायत आणि सोबत रेनकोट वगैरे काहीच आणत नाहीत। सो त्यांना एक आवर्जून सांगतो की मित्रांनो आता रेन गिअर्स वगैरे सोबत आणा, कारण पाऊस तुम्हाला कधीही कुठेही मिळू शकतो। त्यामुळे जरी तुमच्या भागामध्ये तुम्हाला ऊन दिसतंय तर ह्या पट्ट्यामध्ये पाऊस आहे, त्यामुळे रेन गिअर्स अवश्य मित्रांनो सोबत घेऊन या। पूर्णपणे अगदी रस्त्याला पाणी झालंय मित्रांनो।
पाऊस पडला पाहिजे, कारण कसं आहे आता शेती वगैरे करायला पण चालू होईल, त्यामुळे पाऊस पडणं गरजेचं आहे. आणि ऑलमोस्ट आज तारीख आलेली आहे 7 जून, त्यामुळे पाऊस पडणं चांगलीच गोष्ट आहे. आणि गरमी पण भयानक वाढली. तुम्ही जर बघाल तर चिपळूणमध्ये तरी गरमी भयानक वाढली. गेले 2-4 दिवस आहे ना, काय होतं पाऊस पडून गेला की मग त्याच्यानंतर पूर्णपणे पुन्हा एकदा ऊन येतं आणि मग ऊन आलं की मग गरमी वाढते. त्यामुळे पाऊस पडत राहायला पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण बरोबर नवीन विसावा पॉईंट आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे जो दुसऱ्या साईडचा सर्व्हिस रोड आहे जो बंद आहे. म्हणजे जर तुम्ही चिपळूण करून लोटा साईडला जात असाल आणि तिथूनच जर तुम्हाला नवीन विसावा पॉईंटला जायचं असेल तर तुम्हाला जाता येत नाही, तो रोड बंद आहे. त्या रोडवर मी आता आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो का बंद आहे ते. तुम्ही आता बघा, गाडी मी इथपर्यंत पार्क केलेली आहे आणि इथे ह्या अशा झोपड्या वगैरे लावलेल्या आहेत. माझ्या मते हे जे कामगार आहेत ज्या रोडचं हे काम करायचे त्यांच्या संपूर्ण झोपड्या वगैरे लावलेल्या आहेत. समोरच बघा जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत आणि पूर्णपणे हा जो डोंगर आहे तो आता भिजलेला आहे, कारण पाऊस तर चालू आहे. तुम्हाला मागाशी बोलतोच आहे मी मगापासून. आत्ता जरा कुठे थांबला आहे, हे बघा, ह्या त्यांनी सगळ्या झोपड्या आहेत, हे बघा. आणि इथून तो जो सर्व्हिस रोड आहे तो असा जॉईंट होता हायवेला, जेणेकरून तुम्ही जर चिपळूणकडून म्हणजे मुंबई साईडला जात असाल तर तुम्हाला इथून सर्व्हिस रोड होता, ज्याने तुम्ही डायरेक्टली या नवीन विसावा पॉईंटला येऊ शकत होतात. आता तुम्हाला पलीकडून जावं लागतं. आणि इथून देखील नजारा जो आहे तो खूप पाहण्यायोग्य असतो. आणि इथून एक बघा, आपल्याला प्रॉपर सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या अगदी पाहायला मिळत आहेत. लास्ट टाईम आपण उभे होतो ते तिकडे उभे होतो. आता पण मी व्हिडिओचा इंट्रो जो केला आहे तो तिकडूनच केला आहे. तिकडून मग आपण आता असं आलो इकडे. सो इथे उभं का राहिलो, कारण तुम्हाला इथून प्रॉपर समजेल. बघा कशा प्रकारे काम केलं ना मित्रांनो, ते एकदा बघून घ्या. तुम्हाला सर्व डिटेल्स या ठिकाणी उभं राहून समजेल. अजून जरा थोडी झूम करतो, हे बघा. सो अशा प्रकारे काम परशुराम घाटामध्ये मित्रांनो ह्या मधल्या पॅचमध्ये केलेलं आहे. आणि हे जे सिड्यांसारखं दिसतं तिथून पाणी पूर्णपणे असं कोसळतं. मध्ये तो नाला आहे, नाला म्हणजे तो पाईप टाकलेला आहे, तिथून पाणी खाली 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 कोसळत मग ते खाली खाली जातं. सो ही ती जागा आहे मित्रांनो ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती परशुराम घाटामध्ये काम चालू होतं मधल्या भागामध्ये. सो आता कितपत काम बाकी आहे का झालेलं आहे का त्याची आयडिया नाही आपल्याला, बट ही एक अपडेट आहे जी वारंवार मित्रांनो आपण ह्या भागामध्ये येऊन सांगत असतो तुम्हाला. आणि आता पाऊस पण बघा बऱ्यापैकी थांबलेला आहे. सो परशुराम घाटामध्ये मित्रांनो पावसामध्ये खूप सुंदर आपल्याला नजारे पाहायला मिळतात. आणि हा जो रोड आहे तो लवकरात लवकर चालू झाला पाहिजे. का बंद ठेवला आहे काय मला आयडिया नाही, बिकॉज कामामुळे किंवा काय असेल, बट आता लवकरात लवकर हा रोड चालू झाला पाहिजे, कारण पर्यटकांना पटकन बरं पडते ह्या सर्व्हिस रोडनी यायला. बघा ह्या ठिकाणी येऊन तो जॉईंट होतो आणि समोरच आहे मुंबई 240 महाड 73 खेड 27. सो आपण इथपर्यंत गाडी आणलेली आहे. सो आता इथून आता आपल्याला परत पलीकडे जावं लागेल आणि मग त्या पलीकडे जाऊन मग आपल्याला मुंबई गोवा हायवे म्हणजे हा जो घाट आहे, घाटाचा जो हायवे आहे त्याला कनेक्ट करावं लागेल. सो अशी धावपळ आहे. समोर बघा ट्रेन देखील जाते, ती बघा. आता आपण घाट उतरायला घेतोय. मस्त पाऊस पडला, 2-2.5 तास पडला पण चांगला पडला. आणि आता पूर्णपणे पुन्हा एकदा जे क्लायमेट आहे ते आता क्लिअर व्हायला लागलेलं आहे. फक्त एवढंच आहे की आता पाऊस परत संध्याकाळी थोडा पडला पाहिजे आणि परत रात्री पण पडला पाहिजे, तर थोडा गारवा वाटेल. नाहीतर मग पुन्हा एकदा जी गरमी आहे ती डबल वाढणार. हाच प्रॉब्लेम आहे मित्रांनो. पाऊस तर पडतो बट काय आहे की ऊन पडतं, त्यामुळे मग गरमीचं प्रमाण वाढतं आणि मग पूर्णपणे हैराण व्हायला होतं. सो तुमच्याकडे देखील असा ऊन पावसाचा खेळ चालू आहे का, की मग पाऊसच पडत नाही, मला प्लीज कमेंट करून कळवा. कारण मित्रांनो अपडेट प्रत्येकांना पोचणं फार जास्त गरजेचं आहे. सो कोकणातलं अपडेट तर म्हणजे चिपळूण खेड त्याचप्रमाणे सावर्डा ह्या भागातलं अपडेट मी तुम्हाला देत राहीनच, बट तुमच्याकडलं देखील अपडेट मित्रांनो मला कळवत राहा कमेंटच्या माध्यमातून. इकडेच पुढे आहे मित्रांनो सवत्सडा वॉटरफॉल, जो की खूप पॉप्युलर वॉटरफॉल आहे. ज्या वेळेला पाऊस जास्त पडेल त्यावेळेला बरेचसे पर्यटक ह्या ज्या सवत्सडा धबधब्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी थांबत असतात. सो त्याची देखील प्रॉपर व्हिडिओ मी मागच्या वेळेला केलेली आहे. सो ह्या वेळेला आपण पुन्हा एकदा करूच, बट जाता तुम्हाला एक थोडक्यात दाखवतो मी तो वॉटरफॉल कुठे आहे तो. बघा हा आहे परशुराम घाटाचा एंड. म्हणजे मुंबई साईडनी जेव्हा तुम्ही हा परशुराम घाट उतरून खाली याल ना, जसं घाट उतराल तसंच तुम्हाला हे बोर्ड लक्षात ठेवा, कृषी राज शेती फार्म. हे जे बोर्ड आहे ना, या बोर्डाच्या बरोबर बाजूनेच रोड गेलेला आहे. बघा घावणे चटणी झुणका वाकर ह्या रोड इथूनच रोड गेलेला आहे. आणि हा जो दिसतोय हा आहे मित्रांनो आपला सवत्सडा वॉटरफॉल. सो ह्या ठिकाणी खूप बरेचसे पर्यटक दरवर्षी मजा घेण्यासाठी येत असतात. पावसाळ्यामध्ये फिरायची एक मजा वेगळी आहे मित्रांनो. आपल्या बऱ्याच साऱ्या अपडेटच्या व्यतिरिक्त देखील व्हिडिओ येणार आहेत. म्हणजे आज ज्या ठिकाणी आपण फिरणार आहोत त्या पावसामध्ये तिकडचे देखील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहेच. मग त्यामध्ये वॉटरफॉल्स असतील किंवा मग बरेचसे ट्रेक्स असतील किंवा मग काही अननोन, बऱ्याचशा गोष्टी तर अननोनच असतील. तुम्हाला माहिती आहे की जर अजून पण इंस्टाग्रामला मला कोणी फॉलो केलं नसेल, विनायक_18 हा मित्रांनो माझा इंस्टाग्रामचा आयडी आहे. आवर्जून सबस्क्राईब करा, फॉलो करा, जे काय करायचं आहे ते करा. कारण मित्रांनो कसं आहे, ज्या काय लेटेस्ट अपडेट आहेत त्या मी तुम्हाला तिकडे देत असतो.
आता इथूनच आपल्याला भुयारी मार्गातून आत जायचं आहे. पाऊस चांगलाच पडून गेलाय, रस्त्याला किती पाणी बघा. माणसांची दुपारतच सुखाने घालवली आहे पावसाने. हे बघा पाणी वगैरे साठलंय. बरं आहे, तेवढा तर तेवढा आनंद. तर मित्रांनो, तुम्ही तर बघितलं असालच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पावसाची अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच बऱ्याच साऱ्या अपडेट मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर तर इथून पुढे पाहायला मिळणार आहेत. कारण कोकणामध्ये ऑब्व्हियसली आहे, पाऊस तर आता चालू होणारच आहे. सो आत्ताच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळ्यात पहिल्या ह्या जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील.